आता ते रत्नागिरी देवगड सांगतात. आणि ड्रॅगन बघा दिसायला किती भारी आहे. आता याला काय म्हणतात आपल्याकडे माहीत नाही. मी 2 मिनिटासाठी कन्फ्यूज झालो आहे काय. हा बघा यांचा नंबर घ्या. आणि बघा हे द्राक्ष आहेत पॅकिंग केलेली, म्हणजे एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारचे हापूस तुम्हाला बघायला मिळते. याचा कलर बघा, याचा कलर बघा. हे आंबे दिसलेले आहेत आपल्याला मार्केटमध्ये. द्राक्षदेवीच्या त्या गोड आहे का. संत्री मोसंबी घ्यायची तर तुम्हाला इकडे समोर यायला लागतं. पिवळी नंतर ही लाल लाल झाले पपई. आणि आपल्याला बरीच फळं विकत घ्यायची. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही दोघं आहोत आता. आणि तुम्ही आपला लास्ट भाजी मार्केटचा व्हिडिओ पण पाहिलाच असेल. तो आपला कालच आलेला आहे, मी अपलोड केला. आपण कालच तुम्ही बघितलं नसेल त्याची लिंक पण देतो मी तुम्हाला. कारण आता आपण आहोत वाशीला आणि आपण भाजी मार्केटमधनं बऱ्याचशा भाज्या घेऊन आता फळ मार्केटमध्ये आलो. तुम्हाला मागे बघून कळतच असेल. आपल्या पाठीमध्ये आहेत कलिंगड. आणि आपल्याला बरीच फळं विकत घ्यायची आहेत. तर कोणती फळं मार्केटमध्ये काय रेटने ते सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात आपण करतो कलिंगडांपासून, कारण आपलं आवडतं फळ आहे कलिंगड. आणि बघा हे भरपूर कलिंगड आहे तिकडे दिसतात तुम्हाला. कलिंगड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा. ह्या पट्ट्याची, या पट्ट्याची. आणि सध्या कलिंगडाचा रेट 20 रुपये किलो सुरू आहे. सर्व कलिंगड 20 रुपये किलोच आहेत. आता जस्ट रमजान महिना संपलेला आहे, पण गरमी आलेली आहे त्यामुळे कलिंगडाचा रेट बघा 20 रुपये. ज़्यादा चलेगा नहीं, दो कलिंगड लो ना. अच्छा कलिंगड 15 किलो झाले आहेत. 5 कलिंगडे बसतात 15 किलोमध्ये. आणि गॅरंटीचा माल आहे ना. गॅरंटी बघा याच्या चेहऱ्याकडे बघून ठेवा, गॅरंटीचा माल आहे, जे गोडच निघणार. रिचेकिंग चालू आहे, रिचेकिंग पुरा गॅरंटी. रिचेकिंग क्या है वो मालूम नहीं, लेकिन ऊपर से पूरा गारंटी, ऊपर से पूरा लाल है बघा. 15 किलो ही कलिंगड आहेत, म्हणजे 300 रुपयाची. हे बघा इकडे पेरू आहेत हायब्रिडवाले, हायब्रिड पेरू आहेत. हे 100 रुपये किलो बघा. हे पेरू हा बघा गोड असतात आतमधनं खूप. छोटे दिसतात तरी गोड आहेत पेरू, गोड पेरू आहेत. ते हायब्रिडवाले आहेत. 100 रुपये किलो. आणि आत्ताच आपण कलिंगड घेतले 20 रुपये किलो. जरी सांगितलं असेल तरी आपण 15 रुपये किलोने घेतलेली आहेत. 15 किलो कलिंगड, 5 कलिंगड आले त्याच्यामध्ये. आणि आपल्या पाठीमागे ते सर्व अननस, पायनॅपल, अननस. कसं दादा? 350 रुपये डझन बघा. हे 350 रुपये डझनावरती. बघा हे 500 रुपये डझन. साईज मोठी आहे. 500 रुपये डझन, 350 रुपये डझन छोट्या साईजची. डझन कसं आहे? डझन 1200 है. 1200 रुपये डझन आहे अननस. साईज मोठी आहे. आणि हे कसं? ये 1100 रुपये आएगा. 1100 रुपये डझन. हे 1100 रुपये डझन, हे 1200 रुपये डझन. आणि इकडे पपई आहे 30 रुपये किलो. हे पण सेम आहे बघा, 30 रुपये किलो. आणि कशी लाल लाल झाली, पिवळी नंतर ही लाल लाल झाले पपई. पपई 30 रुपये किलो. आणि लॉटमध्ये पपई आलेले आहेत. डाळिंब कसे मित्र? 250 रुपये किलो. दोनों सेम ही आहे बघा. 250 रुपये किलो डाळिंब आहे. आणि इकडे चिकू बघा, साईज बघा चिकूंची एवढी मोठी आहे. बघा हे चिकू. आणि हे चिकू आहेत 550 रुपये 10 किलो. 700 रुपये 10 किलो. हे 700 रुपये. आणि हे येतात ना 550 वाले. हे बघा हा 550 रुपये वाला माल हा आहे 10 किलो. म्हणजे 55 रुपये किलो तुम्हाला पडेल. आणि हा तुम्हाला पडेल 70 रुपये किलो. आणि तुम्हाला जर हे हवं असेल ते बघा G301 बघा. इकडे या तुम्ही फळ मार्केटला. तुम्हाला इकडे असे चिकू, मोठे चिकू खायला मिळतील. आणि एकदम गोड चिकू, एक नंबर. पण 10 किलो घ्यायला लागतील ना बघा. 10 किलो घ्यायला लागतील, म्हणजे कमी नाही मिळणार तुम्हाला. ही 10 किलोची गोणी घ्यायला लागेल. आणि बघा इकडे आहेत ही साईज बघा 220 रुपये 10 किलो. आणि हे आहेत ते 200 रुपयाला 10 किलो. आणि बघा हे G300 म्हणजे हे गाळाची सिरीज आहे ना गाळ्यांमधली, तिकडे हे चिकू मिळतील तुम्हाला. आणि जशी साईज आहे तसा रेट आहे, क्वालिटी वाईज आणि साईज वाईज. आणि आत्ता आम्ही जरा ती सिरीज सोडून समोरच्या साईडला चाललो आहे. पाठीमागे ते पण फळ मार्केटच आहे. आणि आपल्या समोर पण ते फळ मार्केट आहे. पण संत्री मोसंबी घ्यायची तर तुम्हाला इकडे समोर यायला लागतं बघा. इकडे हे सर्व संत्री मोसंबीचं मार्केट आहे मेनली. इकडे मोसंबी आहे, इकडे संत्री आहे. कशी संत्री दादा? संत्री कसं आहे? 110 किलो. किती? 110 रुपये किलो. 110 रुपये किलो बघा. संत्री 110 रुपये किलो.
ही बघा ही अशी आहे संत्री 110 रुपये किलो. आणि बघा इकडे मोसंबी आहे 60 रुपये किलो. आता अक्षय देव विचारते गोड आहे का, तो सांगणार आहे गोड नाही घेऊ नका का, मिठाचं आहे म्हणणार आहे, गोडच असणार आहे ती. 60 रुपये किलो. आणि बघा इकडे आपल्याला मोसंबी मिळाले 40 रुपये किलोने. और भाव बढ़ रहा है क्या मोसंबी संत्री का भी? भाव वाढत, गरमी आली ना की सगळी ही फळं महाग होतात. आणि बघा 100 रुपयाला 2.5 किलो. आणि आता हे घेतलं आपण ते बघा H660 इथून. आणि इकडे सर्व आलात तर ह्या सिरीजला तुम्हाला सर्व संत्री मोसंबीच दिसणार आहे. इकडे दिसतंय का तुम्हाला? आणि आपल्याला कमेंट येतात की यांचे नंबर द्या किंवा यांचे डिटेल्स द्या, कुठे घेतलं काय ते सांगा. नंबर देऊन तुम्हाला ते ऑनलाईन पाठवणार आहे. ते ऑनलाईन वगैरे कोणाला माल पाठवत नाहीत, त्यामुळे त्यांचा नंबर घेऊन तुम्हाला काही उपयोग नाही. तुम्हाला इथेच यावं लागतं प्रत्येक माल घ्यायला. लक्षात ठेवा, उगाच आपलं ह्यांचा नंबर द्या तसा नंबर द्या करू नका मार्केटमध्ये. कारण तुम्हाला स्वतःला इथे यावं लागेल आणि माल घ्यावा लागेल किंवा विकावा लागेल. विकणाऱ्यांना पण इथेच यावं लागेल विकायला. त्यांच्या नंबरवरती काही होणार नाही, त्यामुळे यांचा नंबर घेऊन युजलेस आहे फक्त. कारण ही ऑनलाईन सर्व्हिस काही दिसत. हे बघा 2.5 किलो मोसंबी आम्ही घेतलेली आहे. हे बघा आणि आंबे दिसलेले आहेत आपल्याला मार्केटमध्ये. आणि केसर आंबा आहे हा बघा 180 रुपये किलो. आणि तोतापुरी कैसा बोला 80 रुपया. हे बघा हे आहेत 80 रुपये किलो आपले तोतापुरी, 80 रुपये किलो. आणि हा लालबाग कसा 150. हे बघा हे 100 रुपये किलो लालबाग आंबा. बघा असा लाल लाल असतो लालबाग आंबा, गोल गोल मस्तपैकी. आणि बघा इकडे पण आहे कसं आहे हे बघा. आणि हा दशेरी 140 रुपये किलो. आता हे पिकणार आहेत सध्या, कच्चे आहेत सगळे आंबे. दशेरी 140 रुपये किलो. बघा आंबे यायला लागलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे तुम्ही बघितला हा केसर, तोतापुरी, दशेरी, लालबाग आंबे यायला लागलेत. आणि बघा ही संत्री आहे 80 रुपये किलो. तर इकडे आहे छोटीवाली ही 60 रुपये किलो. बघा हा रेट आहे. आणि इथे 50 रुपये किलो पण आहे संत्री. बघा इकडे टरबूज आहेत आणि हे 5 किलो 150 रुपयाला. कुठले पण घ्या टरबूज 5 किलो 150 रुपये. हे 30 रुपये किलो. आणि मस्त घमघमाट सुटला आहे वास टरबूजचाच. बघा हे टरबूज आहेत, याचा कलर बघा, याचा कलर बघा. पण ही पण 30 रुपये किलोच आहे. आणि कमीत कमी तुम्हाला 5 किलो घ्यायला लागते. आणि बघा ही पट्टेवाली टरबूज आणि ही पण 30 रुपये किलो. म्हणजे टरबूजचा भाव 30 रुपये किलोचा आहे. कोणती पण घ्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आहेत, पण कुठला पण घ्या 30 रुपये किलोचाच रेट आहे. आणि हे बघा आता हे आंबे दिसतात तुम्हाला सर्व. हे कुठला रत्नागिरी देवगड कुठला आहे? रत्नागिरी. आणि कसा डझन आहे दादा? डझन ओके. हा 8 डझनची पेटी आहे. कशी आहे ती? किती? 3600 रुपये. हे बघा 8 डझनची पेटी आहे. रत्नागिरी हापूस आहे, 3600 रुपयाला पेटी आहे. आणि बघा आपण रत्नागिरीचाच हापूस आहे. आणि ही 2 डझनची पेटी आहे 1600 रुपयाला. म्हणजे 800 रुपये डझन पडतो. बघा पॅकिंग सुरू आहे. सर्व रत्नागिरीचा हापूस आहे. आणि बघा इकडे आहे रत्नागिरीचा हापूस आणि हा आहे देवगडचा हापूस. म्हणजे एकाच ठिकाणी दोन्ही प्रकारचे हापूस तुम्हाला बघायला मिळते. रत्नागिरीचा कसा डझन आहे दादा? पेटी 7 डझन तुम्हाला 3200 रुपये. 7 डझन. बघा 7 डझनची पेटी 3200 रुपयाला. आणि आंब्याची साईज बघा केवढी आहे. हा आहे रत्नागिरीचा हापूस. आणि हा देवगडचा सर ही तुम्हाला 2800 येईल. 5.5 येईल. बघा 5.5 डझनची पेटी आहे 2800 रुपयाला. हा आहे देवगडचा हापूस. हे सेम आहे ना सगळं? हे बघा देवगडचा हापूस. साईज बघा केवढी, 2800 रुपयाला 5.5 डझन. आणि आता तुम्ही ह्या मार्केटमध्ये आलं सगळीकडे तुम्हाला आंबेच दिसणार आहे. त्यामुळे स्पेशल असा काय नंबर सांगायची गरज नाही कुठे आहेत ते. पुऱ्या मार्केटमध्ये आंबेच आंबे आहेत. हे का आलू बुखार? बघा आलू बुखार. ये पेटी 500 रुपये. कितना है? बघा 5 किलोची पेटी 500 रुपयाला आलू बुखारची. आणि आवाकाडो कसा आहे? 500 रुपये का है. हे किती किलो आहे? ये 4 किलो आएगा. हे बघा 4 किलो आवाकाडो 500 रुपयाला 4 किलो. हे बघा इकडे डाळिंब आहेत 200 रुपये किलो. डाळिंबाचे रेट बघा 200 रुपये किलो. आणि बघा ही द्राक्ष आहेत पॅकिंग केलेली. बघा ही
आणि 350 रुपयाला 5 किलो द्राक्ष आहेत पॅकिंग केलेली. बघा इकडे देवगड हापूस 2500 रुपयाला 5 डझन. आणि साईज बघा आंब्याची केवढी आहे. बघा ही साईज आहे देवगडला. आणि इकडे काकी पण बघतायत. आणि ही कशी पेटी आहे? ये आएगा आपको 2500 का ये छेड़ी है. 2500 रुपयाला 6 डझन. हा पण देवगडच आहे ना? हाँ बघा देवगडच आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज पाहिजे ती इकडे आहे. ये 3500 रुपये का 5 दे. बघा हे 3500 रुपयाला 5 डझन. अजून कच्चे दिसत आहेत, हे पिकणार आहेत, पण हे 3500 रुपयाला 5 डझन. साईज बघा केवढी आहे. आणि सर्व देवगड हापूस आहे. हां बघा यांचा नंबर घ्या. 7304610592. नाम मुस्ताक. मुश्ताक भाई. बघा मुश्ताक भाई F5960. इकडे आला तुम्हाला हे देवगडचे हापूस आंबे मिळतील. आणि रेट मी तुम्हाला सांगितले जाते बघा पेटीमध्ये. आणि असे 5 हां ज़्यादा नहीं होगा, कमी करना है. हां बघा 5-5 डझनचे तुम्हाला अशा पेट्या मिळतील. आणि हा बघा रत्नागिरी हापूस केवढा मोठं फळ आहे बघा. आणि कशी पेटी दादा? 4000. कितना डझन? बघा 5 डझनची पेटी 4000 रुपयाला रत्नागिरी हापूस. आणि हा छोटा साईज वो भी 4000 छेड़ी है. हा बघा 4000 रुपयाला 6 डझन. म्हणजे रेट तोच राहतो 4000 रुपये, पण क्वांटिटी बदलते. ते 5 डझन होते, आता हे 6 डझन आहे. हे बघा हा देवगड हापूस आहे. आंबा बघा 4 डझनची पेटी आहे 1600 रुपयाला. म्हणजे तुम्हाला 400 रुपये डझनमध्ये मिळते आंबा. देवगडचा हापूस सांगतात 400 रुपये डझनने, पण आंबा बघा जरा थोडासा उतरल्यासारखा दिसतो. ये देखो 5 डझन है वो छेड़ी है सेम हे बघा इकडे छोटा है ना बड़ा है. ये देवगड हापूस हे कसं आहे? इसका बता ये 900 रुपये डझन है. यांची साईज बघा हापूसची, म्हणजे आपल्या हातात बसत नाही. बघा केवढा मोठा आहे. आणि हा 900 रुपये डझन. आणि साईज बघाल तर 400 ते 500 ग्रॅम बसेल. 400 ते 500 ग्रॅमच्या मध्ये त्या साईजचा आंबा आहे. बघा इकडे पण देवगड हापूसच आहे. आणि हे सर्व 2500 रुपयाला 3 डझन ना. 2500 रुपयाला 3 डझन देवगड हापूस. कोणती पण पेटी घ्या, 3-3 डझनची पेटी आहे 2500 रुपयाला. आणि इकडे बघा पेरू, लिंबासारखे दिसणारे पेरू छोटे छोटे. मी 2 मिनटासाठी कन्फ्यूज झालो आहे काय. पहिलं मला अंजीर वाटलं, मग लिंबू वाटलं असं बघून, पण आहे ते पेरू. आणि कसे किलो येतात हे? 80 रुपये किलो. 80 रुपयाला किलो. आणि आतमधनं हे असे लाल लाल असणार वॉटरमेलन पेरू गुवावा, ते कलिंगडसारखे. आणि बघा हे रतनदीप पेरू. पेरूला ग्रेड म्हणजे नाव आहे रतनदीप पेरू. आणि इकडे लिची. कसं पॅकेट लिचीचं? 100 रुपये. अर्धा किलो असेल ना. अर्धा किलो आहे बघा लिची 100 रुपये. आणि हे किवी हे पण 100 रुपयाला 6 पीस. किलो किती माहीत नाही, पण 6 पीस आहेत. आणि हे बघा एक वेगळं फळ आहे मँगोस्टीन. हे फॉरेनचं आहे. आणि हे 500 रुपयाला किलो आहे. हे बघा मँगोस्टीन. आणि हे बघा कसं फळ आहे मँगोस्टीन. आता याला काय म्हणतात आपल्याकडे माहीत नाही. आपलं बेलाचं फळ कसं ते कवट वगैरे तसं वाटतं हे लांबनं तरी, त्या प्रकारचं दिसतं. आणि कडक आहे, कडक आहे. आणि हे 500 रुपयाला किलो आहे. हे बॉक्सचे किलोचे भरलेले आहेत. बघा ते पेर आहे 1650 रुपयाला 12.5 किलोची पेटी. पूर्ण पेटी घ्यायला लागेल पेरची. हे ॲपल आहेत सफरचंद, पण आता ही सर्व तुर्कीची आहेत. आणि 1750 रुपयाला ही 10 किलो आहेत. म्हणजे 175 रुपयाला किलो मार्केटचा रेट आहे. 175 रुपये किलो. आणि तुर्कस्तानची ही ॲपल्स सफरचंद. आणि ही बघा ही आहेत इराणी ॲपल्स. आणि 950 रुपयाला 9 किलोचा पूर्ण क्रेड घ्यायला लागेल तुम्हाला. 950 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे ऑलमोस्ट 110 रुपये किलो. हे बघा हे ड्रॅगन आहेत. आणि ही 20 पीसची पेटी आहे 1100 रुपयाला. म्हणजे ऑलमोस्ट 60 रुपये 55 रुपयाला तुम्हाला 1 पीस पडतं हे ड्रॅगनचं. आणि ड्रॅगन बघा दिसायला किती भारी आहे. 55 रुपयाला 1 पीस, पण पूर्ण पेटी घ्यायची 20ची. आणि किवी कसं दादा मग हे बघा 60 रुपयाला 4 किवी पॅकिंग केलेले. हे बघा. आणि हे बघा पेर आहे. आणि रिटेलमध्ये असा रेट आहे 200 रुपये सांगितलं आहे, पण 150 रुपयापर्यंत देणार 1 किलो. हे बघा पेर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे फळ मार्केट पूर्ण फिरून झालेलं आहे. तुम्हाला आमची एकच पिशवी दिसत झाली तरी आजची तिथे हातात असलेली, म्हणजे एक सध्या एक असली तरी आमच्या 3 ठिकाणी अजून 3 पिशव्या आहेत. म्हणजे कलिंगडची आहे, टरबूजची आहे आणि अननसची पण आहे. तर असं आम्ही बरीच फळं घेऊन जातो याचा आलो की इथे. म्हणजे आम्हाला पुढचे 10-15 दिवस बघायला नको. हा सध्या
की मार्केटला येऊन आपण व्हिडिओ तर बनवतो, त्यासोबत वस्तू पण घेत असतो, म्हणजे खरेदी पण करत असतो. फक्त व्हिडिओ बनवायला देतो असं नाही आहे. तर बघितलं तुम्ही आंबे आलेले आहेत, भरपूर आलेले आहेत. आता देवगड सांगतात, रत्नागिरी सांगतात, आता ते सांगतात. बाकी मी स्वतः पर्सनली तर नाही असं ओळखू शकत की हा एक्झॅक्टली देवगडचाच आहे का. मी तुम्हाला जसं बोललो ते रत्नागिरी देवगड सांगतात. बाकी तो ओळखणारे ओळखू शकतात आणि पर्सनली मी तर नाही ओळखू शकत. मला सगळे आंबे सारखेच वाटतात. बाकी केसर वगैरे बदामीमध्ये फरक असतो साईजमध्ये, त्यामुळे कळतं नाही. बघा आता आपण एक सबस्क्रायबर पाठीमागे वाढवलेलं आहे आपल्या चॅनलवर. आपण फळ मार्केटमधलंच आहे. तर ठीक आहे, आंबे तर चल. तर आता आपण फळं तर घेतले आहेत, आंबे नाही घेतले अजून. आंब्याचा रेट अजून पण 800 रुपये डझन आणि 700 रुपये डझनच्या वरच सुरू आहेत. आता जस्ट गुढीपाडवा संपला, आता रेट हळूहळू कमी होत आहेत. म्हणजे जे 1200-1600 रुपये डझन होते ते आता हळूहळू कमी होत आहेत. अजून कमी होतील एक 15 दिवसांनी किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपासून भरपूर आंबे येतील मार्केटमध्ये, म्हणजे त्यामुळे रेट कमी होतील. सध्या तरी हे रेट आहेत. बाकी आपल्याला जे मेन कलिंगड आणि टरबूज घ्यायचं होतं ते आपण घेतलेलं आहे, कारण गरमीमध्ये सगळ्यात आवडता आयटम आपला कलिंगड, आणि तो आम्ही 15 किलो घेतलेला आहे. 15 रुपये किलोने 15 किलो. तर ठीक आहे मित्रांनो, असं हे आपलं वाशी FMCचं फळ मार्केट होतं, ते आपण पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला रेट पण कळालेले आहेत. तर तुम्ही येत असाल तर या. मी तुम्हाला शक्यतो गायला नंबर पण दाखवायचा प्रयत्न केला आहे. बाकी फोन नंबर घेऊन काही उपयोग नाही. एखादा त्याने फोन नंबर दिला आहे तुम्हाला आंब्यांसाठी, पण बाकी हे लोक ऑनलाईन वगैरे असं एवढं पाठवत नाही. खूप क्वांटिटी लागते, म्हणजे 20 किलो 25 किलो 30 किलो किंवा पूर्ण गोणीच्या गोणी असेल तर ते लोक पाठवतात. ते पण तुम्हाला माल कसा आहे काय बघायला तुम्हाला इथे यावंच लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा वाशी फ्रूट मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच व्हिडिओ आपला नवनवीन व्हिडिओ होतो. फक्त टेक केअर, बाय बाय.